नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब डाके। आज विशेष असं की आपल्यासोबत लहानपणापासून संघर्षमय जीवन जगलेला आईवडिलाची सेवा असो किंवा परमार्थाची सेवा असो, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं एक आगळंवेगळं अस्तित्व निर्माण केलेला आणि त्याच्यानंतर वकिलीमध्ये एक सुप्रसिद्ध वकील म्हणून जालना जिल्ह्यामध्ये सध्या काम चालू असलेले आमचे स्नेही मित्र आज आपल्यासोबत आहे। आज आपण आपल्या बाळकडू चॅनलच्या माध्यमातून त्यांची खास एक प्रेरणादायी मुलाखत घेणार आहे। जीवनामध्ये असं असतं की आपल्या लाईफमध्ये आपण म्हणतो ना की बाबा आई वडिलांचे पैसे मिळाल्यावर, आई वडिलांच्या सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर आपण शिक्षण असेल सगळ्या गोष्टी करतो, धिंगाणा मस्ती पार्ट्या ह्या सगळ्या गोष्टी करतो। पण ह्या गोष्टीच्या पलीकडे ज्या माणसाचा संघर्ष आहे, ज्या माणसाचं आयुष्य त्यामध्ये गेलं, आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत। पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय घेऊ। मी अशी त्यांना विनंती करतो महाराज की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्यावा। नमस्कार, रामकृष्ण हरी। माझं नाव हरिभक्त परायण ॲडव्होकेट समाधान महाराज लोखंडे। माझं मूळ गाव बरांजाव लोखंडे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। प्रथमतः डाके सरांचे मानावे तितके आभार कमी आहे। खरं म्हणजे एक चांगली संकल्पना डाके सरांनी आपल्या समोर मांडलेली आहे। मी आता याच्या अगोदर बघितलंय, एक मुलाखत सुद्धा त्यांनी त्यावर अपलोड केली, ज्यामध्ये बाळकडू नावाचं त्यांनी चॅनल सुरू केलं। खरंच सगळ्यांनी बघावं, त्यातून एक आदर्श घ्यावा असं हे चॅनल आहे। खरं म्हणजे बाळकडू शब्दाचाच अर्थ असा आहे की एखादी आजार जर आपल्याला होत असेल तर त्याच्या अगोदर त्याच्यावर उपाययोजना ज्या करायच्या, म्हणजे काही औषधे वगैरे लागत असेल त्याला बाळकडू म्हणतात। आणि निश्चितच जीवनामध्ये आपल्या संकट येत असतात, त्याच्या अगोदर आपण कसं वागायला पाहिजे, आपण कसं वाटचाल करायला पाहिजे हे सांगणारं तुमचं चॅनल आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळे खरं तुम्हाला एकदा तुमचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो। सगळ्यांना परिचय आता नुकताच दिलाय, त्यामुळे धन्यवाद। परिचय तर महाराजने दिला आणि त्यांनी आपल्या चॅनलचं कौतुक केलं, परंतु महाराज एक तुम्हाला सांगतो की आपल्यासारख्यांचं कौतुक ह्या सगळ्या गोष्टी तर खूप मनाला समाधान देणाऱ्या असतात, परंतु एक आपण समाजामध्ये काहीतरी गोष्टी आज बघतो, क्राईम ह्या त्या सगळ्या गोष्टी खूप वाढल्या आहेत, परंतु याच्या पलीकडे तरुण किती बिघडलेले आहे, तरी सुद्धा आपल्यासारखे जे तरुण आहे त्यांची प्रेरणा बघून आम्हाला खूप हळूहळू होतं। कारण की तुमच्या वर जे संकट आले ते संकट कोणावर यायला नाही पाहिजे, कारण की जीवनामध्ये असे संकट आल्याच्या नंतर माणूस म्हणजे त्याचं अस्तित्व नसल्यासारखं होऊन जातं। तुम्हाला असे सगळ्या गोष्टी केल्या, परंतु महाराज आम्हाला एक आपण समोर तर संघर्षाबद्दल सगळ्या गोष्टी चर्चा करणार आहोत, परंतु तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये कोण कोण होते, भाऊ बहीण वगैरे किती होते, ह्या थोडं आपल्याला। माझं सगळ्यांना सांगायचं म्हणजे माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला। आमच्याकडं म्हणजे मोजकीच जमीन, म्हणजे अल्पभूधारक ज्याला म्हणतात त्या प्रकारातले आम्ही मोडतो। मला एकूण 5 बहिणी, ज्यामध्ये मी सगळ्यात शेवटचा, म्हणजे आपल्या ग्रामीण भाषा शेंडफळ म्हणतात, शेवटचा झालेला, म्हणजे नवसाने बरेच नवस झाल्यानंतर मी जन्माला आलो। कारण 5 बहिणी झाल्या आणि त्याच्यानंतर मुलगा पाहिजे म्हणून नवस वगैरे केल्यानंतर माझा जन्म झाला। त्यामुळे माझ्या घरात एकूण 5 बहिणी आणि नंतर मी त्यांना शेवटचा झालेलो भाऊ, आई वडील असा आमचा परिवार होता। बरोबर आहे। तर महाराज जे तुमचं स्टार्टिंगचं होतं म्हणजे शाळा असेल तर शाळेचा प्रवास कसा, तुम्ही कोणत्या शाळेत शिकला, बाबा इंग्लिश मिडियमला शिकला का मराठी मिडियमला का जिल्हा परिषद, ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणजे डाके सर शैक्षणिक पार्श्वभूमी माझी सांगावी तितकी काही असे गडगंज संपत्ती असल्यानंतर चांगल्या शाळेत शिक्षण घ्यायला भेटतं तशा प्रकारातली नाहीये। माझं बालपण जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमच्या घरावर आर्थिक संकट म्हणता येईल किंवा मग कर्ज जास्त, ते कर्ज झालेलं होतं आणि मग बहिणी रोजंदारी करून त्यातल्या 2-3 बहिणीचे लग्न झाले होते। समजा मी ज्या वेळेस शाळेत माझा प्रवेश करायचा तेव्हा, आणि 2-3 बहिणी लग्नाच्या राहिलेल्या होत्या त्या काळात, मग चांगल्या शाळेत टाकायचं म्हणजे आर्थिक चणचण असते, बाबा पार्श्वभूमी चांगली पाहिजे, कौटुंबिक की पैसा पाहिजे घरी चांगल्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी। म्हणजे त्या बाबतीत मी खरं म्हणजे काय म्हणजे दुर्दैव म्हणता येईल की मी तेवढा पुरेसा नव्हतो आणि आई वडिलांवर जबाबदारी होती, 5 बहिणीचं लग्न आणि माझं शिक्षण। त्यामुळे मी शिक्षणाचा जर विचार केला तर माझं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरांजाव लोखंडे येथे झालं। आणि खरं म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना माझा पहिलीमध्ये प्रवेश करायचा, तर म्हणजे माझे वडील हे 34 शिकलेले होते, पण त्यांच्या काळात जे शिक्षण होतं ते आज रोजीच्या 10वीच्या शिक्षणापेक्षाही कितीतरी पटीनं चांगल्या दर्जाचं होतं। त्याच्यामुळे त्यांची शैक्षणिक जी उंची होती, जी प्रगल्भता होती आणि जी विचार करण्याची वृत्ती होती ती खूप उंचीची होती। त्याच्यामुळे मी लहान असतानाच पहिलीत प्रवेश करायचा तेव्हापासूनच बाबांनी शिकवायला सुरुवात केली, त्यामुळे मी शाळेतही बरा होतो। म्हणजे माझं पहिलं शिक्षण, पहिला जर प्रवेश असेल पहिलीचा प्रवेश तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरांजाव लोखंडे येथे झाला।
त्यानंतर माझ्या गावात 7वी पर्यंत शाळा आहे. त्यानंतर गावातच एक मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हणून आहे, त्यानंतर माझा तिथं 8वी ते 10वीचा प्रवास होतो. आणि नंतर 11वी 12वी भोकरदनला रामेश्वर कॉलेज आहे, तिथं मी विज्ञान शाखेत होतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे 7वीत असतानापासूनच आईच आजारीच होती, आई घरी आजारीच असायची. हा, तर तोच मुद्दा मला घ्यायचा होता की बाबा तुमच्या ज्या 5 बहिणी होत्या त्यांचं लग्न, ह्या त्या सगळ्या गोष्टी, वडील शेती तुमच्या कमी आणि त्यात आर्थिक अडचणी सगळ्या गोष्टी, तर मग 5 बहिणीचे लग्न, त्यात तुमचं आपण बोलण्याच्या चर्चा झाल्याची होती त्यावेळेस असं कळालं की 7वीतच तुम्ही असताना तुमच्या आईला म्हणजे खूप जडीचा आजार झाला आणि त्यासाठीही तुम्ही खूप दवाखाने असतील या सगळ्या गोष्टी. तर बहिणींचे लग्न, आईचा आजार आणि शिक्षण हा समतोल कसा राखला हे खरं म्हणजे मी 7वी पर्यंत जाईपर्यंत माझ्या 5ही बहिणीचे लग्न आटोपले होते. इव्हन सगळ्यांचे लग्न बिग्न झाले होते. त्यामध्ये माझ्या वडिलांनी समजा शेतीत कामं करून असेल, माझ्या वडिलांना म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे म्हणतात, माझ्या वडिलांना सगळे कामं यायची. शेतात असणारे इंजन सुधारण्यापासून तर घर बांधण्यापर्यंत माझे वडील सगळे कामं करायचे. त्याच्यामुळे माझ्या वडिलांना म्हणजे आज म्हणतात ना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, अंगी असू दे एक तरी कला, नाहीतर काय फोका जन्माला. म्हणजे तुमच्या अंगी जर कला नसेल तर तुमच्या जन्माला येऊन पण काही फायदा नाही. हा, म्हणजे माझ्या वडिलांच्या अंगी खूप कला होत्या. माझे वडील सर्व गुण संपन्न असल्यामुळे त्यांना काम भेटायचं, त्यामुळे रोजगार खूप भेटायचा, म्हणजे बऱ्यापैकी होता. आणि त्या रोजगारातून येणाऱ्या शेतीच्या पैशातून थोड्याफार त्यातून 5ही बहिणीचे लग्न केले. नंतर मग मी 7वी मध्ये गेल्यानंतर आई आजारी पडली. आई आजारी पडल्यानंतर वडिलांचं एकच स्वप्न होतं की बाबा 5 बहिणीचे लग्न, मुलींचे लग्न झाल्यानंतर याला चांगलं काहीतरी शिकवायचं. पण मग त्या आमच्या जीवनाला कुठेतरी दृष्ट लागल्यासारखं झालं. आणि तिथून परत तोच हेळसांड सुरू झाली. कारण आईचा आजार पण, आई एकाच ठिकाणी पडून राहायची. आईला म्हणजे शरीरात त्राण नव्हता, हातपाय हलू सुद्धा शकत नव्हते, एकाच बेडवर राहायची. आईची सेवा सुश्रूषा मग आम्हाला दोघायला करावीच लागली. यात मग काही जे शाळेत लागणारा खर्च तेव्हा वडील उचलायचे. पण जेव्हा 11वी 12वी नंतर मग फर्स्ट इयरला जेव्हा मी गेलो, त्याच्या अगोदर मी आमच्या भोकरदनला कापड दुकान होतं, तिथं सुद्धा काही दिवस काम केलं. भोकरदनला एक कोचिंग क्लासेस होते, तिथं शिकवण्याचं सुद्धा काम केलं मी काही दिवस. त्यामध्ये तळेकर सर असतील, त्यांच्या क्लासेसला क्लास घ्यायचं सुद्धा काम केलं. अशा प्रकारातून मग आपल्याला जे दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा असेल मग वडील पुरवायचे. पण मग तितकं पुरेसं नाही व्हायचं, कारण त्यांच्यावर जबाबदारी 2 पडल्या होत्या, एक माझं शिक्षण आणि दुसरे आईचा आजारपण. आणि आईच्या आजारपणाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आईच्या आजारपणात प्रचंड त्रास, की बाबा सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येतं असं म्हणतात नेहमी. तर पैशाचा समतोल आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही? हा, मग बाबा असे करायचे की बाबा याच्याकडून उसने आण, त्याच्याकडून आण. आणि यात काय व्हायचं, आजारपणाला जी आई बाहेर जायची तेव्हा दवाखान्यामध्ये सोबत राहावं लागायचं. मग बाबा जर दवाखान्यात सोबत राहत असतील तर मग कामाला कसं जाणार, मग पैसा कुठून उपलब्ध होणार. ह्या गोष्टीचा समतोल राखण्यामध्ये बाबावर कर्जबाजारी झाले खूप बाबा. आणि वडील कर्जबाजारी झाल्यानंतर माझं शाळेत मन लागे ना मग, की बाबा वाटायचं की इतकं मग कसं चालायचं. मी खरं म्हणजे सांगायला म्हणजे मला भावनेचं भांडवल करायला जमत नाही, पण डाके सरांनी आग्रह केला त्यामुळं मी या ठिकाणी आलो. खरं म्हणजे मी 7वीत असताना पासून आई वडील महाराज भावना ह्या त्या सगळ्या गोष्टी, परंतु आजच्या घडीला ज्या गोष्टी चालू आहे, जे खरे व्यक्ती असते, खरे संघर्षमय जीवन करून आणणारे लोक असते, ते कुठेतरी एक पायतळी तुडवले जातात. परंतु तुमच्यासारखे जे कष्टाने प्रामाणिकपणे आज कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला असे लोकांसमोर गेले पाहिजे. तुम्ही नाही बोलले परंतु मीही आग्रह केला, परंतु खरी जी गोष्ट आहे आजपर्यंत मलाही माहिती नव्हती, कुठेतरी मला समजली आणि मला राहवलं नाही म्हणून. आणि जे तुमचं शाळेचं 7वीचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी, मग आईला तुम्ही कुठे हॉस्पिटलला नेलं? माझ्या आईला मग वडील घेऊनच फिरले. तेव्हा मी 8वीत प्रवेश घेतला होता नेमकाच. 8वी 9वी 10वी या 3 वर्ष समजा मी शाळेत असताना आईला दवाखान्यात घेऊन जायचे. मग आईला संभाजीनगर इथल्या दवाखान्यात दाखवलं, नंतर नाशिक इथं काही दिवस होते, त्यानंतर जे हॉस्पिटल मुंबई यासारख्या चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सुद्धा आईला वडील घेऊन गेले होते. तेव्हा माझ्या घरातल्या बहिणी असेल, माझे भाऊजी असेल, सगळे सोबत राहायचे, सगळे चुलत बसल्याने सगळ्यांनी साथ दिली. पण काय म्हणतात ना, किती प्रयत्न केले तरी भगवंताचं जर म्हणजे प्रारब्धात जे असलं ते लिहिलेलं ते होत असतं, तसं यश काही त्याला पुरेसं आलं नाही. त्याच्यामुळे मी 10वी पर्यंत असताना आई आजारीच होते, म्हणजे 12वी पर्यंत आजारीच होते, पण मी 10वीत असताना पर्यंत मग खूप दवाखाने फिरले. तुमचं जेवणाचं वगैरे या सगळ्या गोष्टी वडिलांचं असेल तर वडील संभाजीनगर, पुणे, नाशिक, मग मुंबई ह्या सगळ्या गोष्टी असताना मग तुमचं कसं दैनंदिन बाबा काय असतं ना, आपल्या जीवनामध्ये किती काही झालं तरी आई वडील ही माणसाला गोष्ट लागते आणि ते त्यांचं दुखणं ह्या सगळ्या गोष्टी, 5 बहिणी, हा समतोल कसा राखला? खरं
खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हणजे आई वडील असणं खूपच गरजेचं. कारण एका ठिकाणी वाक्य वाचलेले, बाप नावाची उबदार चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते ना, त्यानंतर येणारी प्रत्येक सकाळी आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देत असते. म्हणजे एकदा आई वडील गेल्यानंतर मग सकाळ झाली की आपल्याला एक आवाज येत असतो, उठ, तुला काहीतरी करायचंय, करून दाखवायचंय, तुला स्वतःला सिद्ध करायचं. तसलाच काहीतरी प्रकार माझ्यासोबत व्हायचा. 8वी 9वी 10वी शाळेत जात असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं डाके सर आज रोजी, की बाबा घरात सगळं आवरून दिलं जातं मुलांना. आज खूप म्हणजे पुढे गेलो आपण, पुढारलेलो असं म्हणून घेतात. पण मुलांना मी तर म्हणतो त्या गोष्टी स्वतः करू द्यायला पाहिजे. पण मग माझ्या जीवनात आलं ते नको कोणाच्या वाटायला, बरं का. तसे वाईट दिवस नको. मी भगवंताला प्रार्थना करतो तसे संकट कोणाच्याही वाटायला नको. परंतु संघर्ष करायची जिद्द असेल. आजच्या घडीला तुम्ही बघता की म्हणजे सॉक्स घालण्यापासून कंगवा स्वतःच्या सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत मुलांना बसून देण्यापर्यंत ते तुम्ही ते तेवढं पोटेन्शियल यायला पाहिजे संकटाशी लढण्याचं आपल्याला. खरं म्हणजे ते मग काय व्हायचं, मग सकाळी उठलो की पहिला प्रश्न, आता आईला वडील दवाखान्यात घेऊन गेले असायचे. मग अशा वेळी सकाळी उठायचं, उठल्यानंतर घरात म्हणजे फरची वगैरे काही नव्हते, जुनं घर होतं, मग सारून काढायचं. सकाळी उठायचं, पाणी ठेवायचं आंघोळीसाठी, आंघोळ करायची, नंतर आपले कपडे आपणच धुवायचे. शक्य झाल्यास उशीर, अशा वेळेस उशीर होऊन जायचं. मग ते समतोल नाही राहील, कारण आपले दररोज जे काम करतो त्यामध्ये आपल्याला गती असते. पण आता ह्या गोष्टी मी याच्या अगोदर केलेल्या नव्हत्या, आईच्या आजारपणामुळे करावं लागल्या. सुरुवातीच्या काळात स्वयंपाक करत असताना याच्या समतोल नाही राहायचा. कधी कधी मी यातच वेळ निघून जायचा, स्वयंपाक करायला वेळच नाही भेटायचं. मग तसंच शाळेत जायचं किंवा पोटात ते नसताना सुद्धा शाळेत जायचं, असे दिवस काढले. पण मग त्या काळात जे सोबतचे मुलं, मला खूप नवल वाटतं डाके सर, आताच्या मुलात भावना नाहीये. आताच्या भावना शून्य झाली. कारण मोबाईलचा अतिरेक असेल, मोबाईलवर जे इमोशनल पिक्चर जास्त बघून बघून त्यांच्या भावना मरून जातात. पण त्या काळात तसं काही नव्हतं जास्त वापर. माझ्यासोबतचे मित्र जे होते ते खूप भावना प्रधान होते. त्यामुळे मी जर शाळेत आलो तर समजा माझं जेवण जर नाही आणणं झालं तर ते सगळे डबे घेऊन यायचे जेवायला. त्या बाबतीत ग्रामीण त्या काळात लहान नक्की मला त्यांनी खूप साथ दिली. जे सोबत 10वी पर्यंत असेल ते खरंच तेव्हा खूप संघर्ष होता, पण मित्रांनी खूप सावरलं. नंतर 11वी आणि 12वीला मी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला भोकरदनला. तर 10वीला पण मी शाळेमध्ये पहिलाच आलो होतो. तेव्हा 72.40% मला पडले होते. तेव्हाही पहिलाच होतो शाळेमध्ये. म्हणजे इतकी घरची परिस्थिती असून सुद्धा म्हणजे अभ्यासात मी म्हणजे चांगला होतो पहिल्यापासून. कारण सगळंच काही येतं असंही म्हणू शकत नाही आपण, पण बऱ्यापैकी होतो. प्रथम क्रमांक आला होता माझा 10वीला पण. मी असंही ऐकलं, आईचा आजार, सगळ्या गोष्टी, बहिणीचे तर लग्न झाले होते, त्याच्यानंतर असा काळाचा घात म्हणजे आईचं दुखणं तर होतच. परंतु असं बी आलं की वडिलांनाही एक आजार जडला आणि संकट कसे एकापाठोपाठ एक येतात तसे तुमच्या आयुष्याच्या मागे संकटे, आणि आयुष्यात तसे संकटे कोणावर येऊ नये किंवा तशी सगळ्या गोष्टी होऊ नये. आणि असं वडिलांनाही कशा प्रकारे आजार जडला त्यामागची ही काहीतरी स्टोरी आहे. आणि ती मी म्हणत नाहीये आपल्याला या गोष्टीचा आहापोह करायचा नाहीये किंवा कोणत्या गोष्टी नाही, परंतु आई वडील नसणं आयुष्यात जगात सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणजे ज्या व्यक्तीला आई नाही, वडील नाही, त्या व्यक्तीला समजू शकतो काय असतं आई आणि वडील. खरं तुमच्या आईचं तर आजारी, आई तर एका जागेवर पडून सगळ्या गोष्टी करायच्या त्यांना. म्हणजे आता त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत किती वेळ सगळ्या गोष्टी असतात ते पूर्ण ते करायचं. तुम्ही असेल, वडील असेल, आणि वडिलांनी सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही त्या पूर्ण केल्या, तुमच्या बहिणी असेल, म्हणजे सगळ्यांनी केलं. परंतु त्याच्यानंतर आईचं तर आजार होताच, पण वडिलांचा बी आजार. असं आता तुम्ही म्हटलं ना आई वडील असले तर म्हणजे गरजेचे, बरोबर, खूप सुंदर विचारलं तुम्ही सर. आणि आई वडील याच्यामुळे गरजेचे की आई वडील जर असले तर समाजात आपण ताट उंच मानू शकतो. आणि आई वडील नसणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक पाऊल हे सावधगिरीने टाकावं लागतं. कारण म्हणजे एक वाक्य आपण ऐकलेलं आहे की बा पैसा असणाऱ्या व्यक्तीच्या शब्दाला सुद्धा किंमत असते, पण ज्या घरात पैसा नसतो त्याच्या अश्रूला सुद्धा किंमत नसते. तसाच काहीसा प्रकार असतो. ज्याच्या घरात आई वडील असते त्याच्या चुका झाकता येतात, पण ज्याच्या घरात आई वडील नसतात त्या व्यक्तीची म्हणजे त्या मुलाची पण जबाबदारी असते सावधगिरीने पाऊल टाकावं. तसंच असं काहीतरी तुम्ही सांगत असताना बोलले आता की खरंच आई वडील आता वाटलं बाबा आईचं आजारपण आहे, आई ठीक होत नाहीये, मग आता आम्ही सुद्धा हातबल झालो होतो अशा प्रकारात. आता इथून पुढे काय करायचं. मग वडिलांचं माझं बोलणं झालं की वडील म्हटले की आता आईच्या आजारपणात आईला आपण खूप दवाखाने केले, सगळं केलं, पैसा खर्च केला, पण यश येत नव्हतं. म्हणजे आईची पूर्ण बॉडी ब्लॉक झाली होती, आईचे हातपाय हालत नव्हते बिलकुल, आई एकाच ठिकाणी पडेल राहायच्या.
म्हणजे ते एखादा पेशंट असतो ना की बाबा तो कोमात गेल्यानंतर तो जिवंत असतो, पण कोणाच्या कामाचा नसतो. तसंच काहीच आईच्या बाबतीत झालं. आई कोमात वगैरे नव्हती, आईला दिसत होतं, सगळं होतं, संवेदना सुद्धा जाणत होत्या, पण म्हणजे रिॲक्शन प्रतिक्रिया करू शकत होते असं. मग आईचं आजार पण वडील सगळं घेऊन फिरले, भाऊजी फिरले, माझ्या ताई फिरल्या, पण यश आलं नाही. मग त्यानंतर असं ठरवलं की बाबा आता आईचं सांभाळायचं सोबत, पण मग एखाद्या महिलेच्या सगळ्या पूर्ण क्रिया करणं म्हणजे पुरुषाला शक्य नसतं बाबा, सेवा हा. त्यामध्ये मग आम्हाला बरेच दिवस सांभाळल्यानंतर असं ठरवलं की बाबा माझ्या 5 बहिणी होत्या, मग 5ही बहिणीने ठरवलं की आम्ही सांभाळतो. सगळे भाऊजी सुद्धा चांगले होते, त्यांनी सगळ्यांनी स्वतःकडे घेऊन आईला गेले आणि नंतर आई त्यांच्या घरी राहिल्या काही दिवस. मग मी आणि बाबा आम्ही दोघंच गावाकडे राहायचो. मग दोघांचा स्वयंपाक असेल, घरातलं सगळे काम असेल, आम्ही दोघंच मिळून करायचो. पण मग असं कुठंतरी थोडंसं काय म्हणताय त्याला सतत संकट यायला लागले की माणूस कुठंतरी हताश होतो आणि ठरवतो बाबा आता नको या संकटाला सुद्धा जास्त काय तोंड द्यायचं. तसं ठरवून आईला मग बहिणीकडे पाठवलं आणि आम्ही दोघं जण गावाकडे राहण्याचा निर्णय घेतला. मग त्यानंतर मग सोबत राहत असताना आता वाटलं होतं की बाबा ठीक आहे, मग वडिलांनी सुद्धा ठरवलं की बाबा आईचं तर आपल्याला यश येतच नाही आजारपणात, मग आता एक करू की बाबा तू शिक आणि मी थोडंफार काम करत जाईन असं या उद्देशाने. मग बाबांनी बाबांनी मग ठरवलं की बाबा याला शिकवायचं असं तसं. आणि मग त्यांना मला शिकवण्याची उमेद याच्यामुळे आली की मी शिक्षणात बरा होतो. त्यांना वाटत होतं की बाबा आणि खरंच गरजेचं आहे, तुम्ही 2 गोष्टी कमी केल्या तरी चालते पण घरात शिक्षण पाहिजे. आणि जुने लोक म्हणतात की बाबा 1 पिढी जर शिकली तर 7 पिढ्यांचा उद्धार होतो, आणि निश्चित होतो, कारण शिक्षणाची ताकद असते की. आणि स्वामी विवेकानंदजींना सांगितलं शिक्षण घेतल्यानंतर ऑल पॉवर्स विद इन यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंद सांगत होते की म्हणजे सगळ्या शक्ती तुमच्या दडलेल्या आहे, फक्त ते शोधायचे वेळ असेल तर त्याला ज्ञानाची नॉलेज, त्याला ज्ञानाची जोड लागेल आणि ते शिक्षण घ्यावंच लागत असतं. तसं वडिलांनी ठरवलं. मग मला शाळेत पाठ म्हणजे 11वी 12वी असेल, मग आईचं थोडं बाजूला ठेवलं आणि आमचं दोघांचं जे नियमित दैनंदिन जीवन आहे ते सुरू झालं. पण त्यातच मग वडिलांना एक दिवस मुतखड्याचा त्रास जो म्हणतो मला स्टोनचा त्रास सुरू झाला. मग बाबांना दवाखान्यात दाखवलं. मला वाटलं होतं आता की बाबा आपण दोघं ठीक आहे बाबा आता झालंय, भगवंताने आता आपल्या पदरात घातलंच दुःख. आणि तुम्हाला सांगू का डाके सर, मी आता जरी कीर्तनकार असेल पण त्या काळात मी प्रचंड नास्तिक झालो होतो की कारण चिड येते की बाबा आईचं दुखणं असेल, आपल्या आर्थिक चंचन असेल, देव आपल्याच वाटेला का घालत असेल बरोबर, असं म्हणजे माणसाला चिड येते कधी कधी त्या गोष्टीची. पण तो प्रारब्धाचा भाग नंतर अभ्यासानंतर कळतं आपल्याला की बाबा हे भोगावंच लागत असतं. इथं आल्यानंतर कारण केले कर्म झाले त्याची भोगाले आणि उपजले मेले ऐसे किती. इथं भगवंताला सुद्धा कर्म चुकला असं ते भोगावं लागलं. तसं आहे म्हणून आम्ही स्वीकार, पण ते प्रचंड त्रास व्हायचा त्याचा की मग बाबा ठीक आहे बाबा असं म्हणून स्वीकारलं. नंतर मग बाबांना मुतखड्याचा त्रास होऊ लागला, मग दवाखान्यात नेलं असं तसं. आणि तुम्हाला डाके सर मी खरंच नशिबान समजतो, म्हणजे नामोल्लेख जर करायचं म्हटलं तर खूप मोठी यादी. त्याच्यामुळे मी टाळत होते की बाबा मला जीवनात असे मित्र भेटले की माझ्या वडिलाचं जर दुखत असलं, म्हणजे माझ्या गावापासून भोकरदन 12 किलोमीटर अंतरावर आहे बरंजा लोखंडेपासून, तर माझे वडील जर भोकरदनला ऑलरेडी गेलेले असले किंवा त्यांचा आजार म्हणजे त्यांना जर त्रास व्हायला कोणी जर भोकरदन पर्यंत घेऊन गेलं तर मी भोकरदन पर्यंत पोहोचेपर्यंत माझे मित्र दवाखान्यात घेऊन जायचे, त्यांचे उपचार सुद्धा करायचे. बऱ्याच रात्रीला म्हणजे रात्र झाली की मग कधी कधी रात्रीचा त्रास होतो, कारण ते आपले जुने लोक म्हणतात रात्रीचा आजार बाहेर निघत असतो असं त्रास व्हायला लागतो. मग रात्रीचा मुतखड्याचा वगैरे आजार झाला तर मी रात्रीच घेऊन जायचो, खिशात पैसे नसायचे बाबा दवाखान्यात कुठे न्यायचं. पण त्या काळात मला म्हणजे तिथं मी जायच्या अगोदरच आकाश शिवळे नावाचा मित्र आहे माझा, म्हणजे खूप जुना मित्र आहे. तो असेल, गिरणारे सर असेल, हे सगळे राकडे सर्व, नारायण लोखंडे असतात, सगळे अमोल जाधव असेल, हे मुलं काय करायचे मी यायच्या अगोदरच तिथं हजर व्हायचे दवाखान्यात. आणि गेलो की आपण येस. आणि खरंच डाके सर मी तर म्हणतो खरंच तुम्ही बाकी काही नाही कमवलं चालेल, पण चांगले मित्र कमवायला पाहिजे आणि सकारात्मक मित्र विचार असणारे मित्र कमवायला पाहिजे. नाहीतर कसं आहे ते म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली तर एक वेळचं जेवण जाईल, पण संगत जर चुकली तर आयुष्य बरबाद. त्याप्रमाणे मला त्या बाबतीत मी नशिबान समजतो की मला सांभाळणारे खूप चांगले भेटले. आमच्या शाळेत शाळा होती जिल्हा परिषद, तिथं सुद्धा एक मुख्याध्यापक होते सोळंके सर असेल, त्यांनी सुद्धा खिशातले पैसे देऊ केले मला की तू कर उपचार कर, शिक्षण घे. तळेकर सर असतील वगैरे त्यांना सुद्धा खिशातले पैसे दिले. म्हणजे मला आकाश शिवाळे असेल यांनी, गिरणार सरांनी यांनी पैसे देताना मला कधी मागं पुढं बघितलं नाही की बाबा ते म्हणतात ना डाके सर की बाबा कधीही प्रवास करत असताना चालता म्हणजे चालू गाडीत बसायचं, बंद पडेल नाही. पण माझ्यावर जे पैसा लावायला जायचं ते बंद पडेल गाडीत बसलेलं, म्हणजे हारणाऱ्या घोड्यावर पैसा लावल्यासारखं व्हायचं.
पण ते मला करायचे ते मला आता सद्बुद्धी म्हणावं भगवंतांनी दिलेली की किंवा आपल्या चांगुलपणाचं फळ म्हणा असं म्हणाल. कारण हे बघा, जेब में जब लाखो होना तो लाखो देने वाले लाखो मिल जाएंगे, लेकिन जेब में कुछ भी ना हो ना तो सो मिलना भी बडी बात आहे. तशी गोष्ट आहे. हा की बाबा खिशात काहीच नसलं तर कोणी देत नसतं, आणि थोडं तुम्ही तुमच्याकडे पैसा येऊ द्या, लोक म्हणतात मला पाल करायचं ना, तुला 50,000 पाठवले असते, मी पडलेले होते 1 लाख पाठवले असते. हे केव्हा म्हणतात, जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा. पण जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा सुद्धा मला या मित्रांनी साथ दिली. त्याच्यामुळे मी नशिबान समजतो स्वतःला. तर ते वडिलाचा आजार ह्या त्या सगळ्या गोष्टी, मग कसं वडिलांनाही दीर्घ आजार झाला, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल मग नंतर मग बाबांचं त्या मुतखड्याचा उपचार केल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर संभाजीनगरला ते कॅन्सर हॉस्पिटल आहे हमखासा मैदानावर, मला सल्ला दिला काही जणांनी की तिथं जा म्हणे, तुम्ही चेक करा. म्हणजे एक माझा मित्र आहे डॉक्टर जीवन जोशी, तो आता हयात नाही, आणि त्याने सल्ला दिला की बाबा तुम्ही इकडे तिकडे गेल्यापेक्षा तिथे एकदा जाऊन बघा. चेक केल्यानंतर तिथं असं झालं की त्यांनी सांगितलं की यांना ब्लड कॅन्सर आहे, आणि तो 3rd स्टेजला म्हणजे 3ऱ्या टप्प्यात आहे, आणि तो न बरा होणाऱ्या पैकी. आणि फक्त ते मग त्यांनी सांगितलं नंतर, आणि संघर्षात संघर्ष होता, वडिलांनाही कॅन्सर, त्यात कॅन्सरचा आजार, म्हणजे जसे काही जसं माणसाच्या एखादा बाण लागल्याच्या नंतर कसं पूर्ण हाताशा आता काही संपलं, आता काही परत आणखी बाण येऊन लागत आहे असं सगळ्या गोष्टी खूप प्रचंड संघर्ष, जीवन जगण्याच्या सगळ्या गोष्टी, आईचं दुखणं, बहिणी त्यांच्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यात वडिलांना कॅन्सर, खूप भयानक म्हणजे स्थिती. ज्या काळात लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात किंवा सगळ्या गोष्टी, परंतु तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी न करता जगाला कुठेतरी आगळं वेगळं गोष्ट दाखवली. महाराज ते आज वकील, तुम्ही या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळी समजा तुम्हाला काय वाटलं, बाबा आता आईचं तर दुःख नव्हतं पण वडिलांना कॅन्सर, तर हा समतोल कसा राखला आजच्या या सगळ्या बरोबर आपल्या प्रेक्षकांना, त्याबद्दलही थोडं. हो नक्की सर, संकट खूप आले. संकट आल्यानंतर काय होतं, बरेचसे लोक व्यसनाकडे वळतात, बेचैन होतात की उद्विग्न होतात. आपल्या भाषेत सांगतो, उद्विग्न झाल्यानंतर माणसाकडे एक पर्याय असतो. काय होतं, माणसाच्या बुद्धीला आपण वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माणसाच्या डोक्यात जर लय विचार झाले तर लोक काय म्हणतात, मग लोक व्यसनाकडे वळतात. कोणी दारू पितं, कोणी सिगारेट पितं, कोणी पुडी खातं. पण तुम्हाला सांगू का डॉक्टर सर, ह्या गोष्टी ज्या होतात ना, तर मी तरी म्हणतो ठीक आहे बाबा 50% तुमचं टेन्शन असेल, पण 50% याला कारणीभूत जर का असेल तर तुमची संगत असते. अशा काळात मग तुम्ही कोणाच्या सोबत राहता याला खूप महत्व आहे. तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत असाल तर निश्चित चांगलं होईल, आणि तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत राहाल तर निश्चित वाईट होईल. काय होईल मग, जर तुमच्यावर संकट आहे, तुम्ही अशा काळात जर रडकारानं चुकीच्या व्यक्तीजवळ जर घेऊन गेले, चुकीच्या व्यक्तीजवळ घेऊन गेले आणि त्याला जर सांगत बसले की बाबा किंवा माझ्या घरात असं झालं तसं झालं, आणि तो व्यक्ती जर समोरचा व्यसन करणार असेल तर तो काय म्हणा, अरे तुझ्यावर त्रास होतोय तुला, तू काय कर थोडी घे, थोडी घे. हा म्हणजे दारू प्यायला प्रवृत्त करतो, पी थोडीशी. म्हणजे गारानं कोणाकडे मांडावं आपल्या दुःखाचं, याला सुद्धा मर्यादा असते. म्हणजे व्यक्ती शोधावं लागतो, कोण ऐकू शकतो. कारण म्हणतात ना, दुःख व्यक्त करताना म्हणजे माणूस शोधून व्यक्त व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाच्याच घरी काही औषध नसतं, लोकांच्या घरी मीठही असते. हा त्याच्यामुळे आपण व्यक्त कोणाला, त्याच्यामुळे लोक हसून ऐकत असताना, रडून ऐकत असताना हसून सांगत असतात. तसा असला काय बघा. पण मग मला चांगल्या लोकांची संगत लाभली. म्हणजे जे लोक वेल एज्युकेटेड होते, ज्यांचे विचार प्रगल्भ होते. म्हणजे गावात राहत असताना इव्हन माझ्यासोबत राहणारे सगळे मित्र गावातले, समजा म्हणजे नावं घ्यायचे झाले तर लहानोबा असेल, उत्सव असेल, कल्याण असेल, अर्जुन असेल, दीपक असेल, हे लोक असे की बाबा सगळं काही नाही झालं चालत पण व्यसन नाही करत. मी नशिबान समजतो ते व्यसन नाही करत. ते व्यसन नाही करत, त्याचा फायदा असा झाला की आपण त्यांच्या सानिध्यात राहिलो तर आपणही व्यसनाकडे जात नाही. मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये गेलं किंवा बाहेर आल्यानंतर माझे आकाश शिवाळे असेल, अमोल जाधव असेल, गिरनार सर असतील, यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी यायची आपल्यामध्ये की बाबा ते म्हणायचे तू काही ताण नको घेऊ, आम्ही आहे. ते नारायण लोखंडे असेल की बाबा घे पैसे जातो. या डाके सर मला यांनी या गोष्टीपासून दूर ठेवलं की बाबा हे नको, हे नाही करायला पाहिजे आपण, हे चुकीचं. कारण तुझ्या आईवडिलाचा अगोदरच आजार पण आहे, तुमच्यावर एवढं आर्थिक संकट आहे, त्यात जर तू दारूला किंवा व्यसनाला जवळ केलं तर तू संपला. हा संपला. आणि खरं डाके सर ते महत्वाचं आहे, आपण चांगलं वागलं नाही. आणि तुम्हाला सांगू का, घरात संकट आले, घरात म्हणजे आपल्याला त्रास होत असेल, संकट येत असतील, आर्थिक चणचण असेल, अशा वेळी जर आपण संकटाला म्हणजे व्यसनाला जवळ केलं तर आपल्या जवळचे लोक सुद्धा दूर निघून जात असतात. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी आपल्याला मदत करावीशी वाटत असेल तर आपण तेव्हा पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. हा तर तसं मी ठरवलं की नाही बाबा आता काही झालं तरी आपण चुकीच्या मार्गाला लागायचं नाही. कारण वडील म्हणजे त्या कॅन्सर आई असं झालं तर ते मी तेव्हा खूप स्टेबल झालो. मी सुद्धा म्हणजे वडिलांना घेऊन दवाखान्यात गेलो. पण मला वडिलांना कुठे दवाखाना, माझ्या वडिलांना मी हमखास मैदान जवळ गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे संभाजीनगरला, तिथे उपचार केले काही दिवस.
त्याच्या अगोदर जर सांगायचं म्हटलं तर नाशिकला होते बरेच दिवस, शिर्डीला होते, नाशिकला मला वाटतं देशमुख हॉस्पिटल असं काहीतरी उल्लेख आहे, मला खूप दिवस झाले आता लक्षात नाही. हा, त्यानंतर बरेच दिवस म्हणजे मध्यंतरी बाकी तपासण्या करण्यासाठी जो आता स्वर्गवासी डॉक्टर जीवन जोशी म्हणून माझा मित्र होता, डॉक्टर झाला होता तो, नवोदयचा विद्यार्थी होता, त्याने स्वतः माझ्या वडिलांना सांभाळलं होतं नांदेडला हॉस्पिटलमध्ये, की बाबा कारण असं नव्हतं डाके सर की बाबा चला दवाखान्यात जायचं म्हणजे गाडी करून जायचं, कारण म्हणजे भाड्याला जायची सुद्धा पैसे नसायचे आणि मग त्याच्या अजून गाडी करायची, मग तो आर्थिक भार, मग ते संकटात त्यात पुन्हा कर्ज करून घ्यायचं, हे इतपत जमणार नव्हतं. त्याच्यामुळे त्याने सांभाळलं. नंतर मग नाशिकला उपचार केले, नंतर गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल हमखास मैदानाला उपचार केले, पण तिथल्या डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की याच्यावर उपचार होईल, पण झाले केव्हा असते की यांचं शरीर सुदृढ असतं तेव्हा, त्यांचे ते बॉडी आणि त्यांचं वय खूप झालं होतं, ते साथ देत नव्हतं उपचाराला. त्याच्यामुळे त्या तिथं उपचार केले आणि नंतर मग बाबांचं नंतर काही दिवसानंतर 15 ऑगस्ट 2017 रोजी बाबांनी स्वतःला संपवून घेतलं, म्हणजे आत्महत्या केली होती बाबांनी. कारण त्यांच्या जागी जर आलं तर आपल्याला तेच विचारायला असते की बाबा एक वेळ आपल्या बायकोचं दुःख आहे, त्यात मुलाला शिकवायचंय, घरी पाहायचं आणि मग करायचं काय. मग बाबा मुलांनाही आपल्याला मुंबई असेल, नाशिक असेल, इकडे फिरवलं फिरून फिरून त्याचा पिट्टा सगळ्या गोष्टी झाल्या. मला म्हणजे मी दवाखान्यात जात असताना त्यांना सुद्धा माहित होतं की हा 12वी झालेला नेमका बाबा हा मी ऐकलं की खूप हुशार, अक्षरही तुमचं सुंदर, 10वीत पहिला, नंतर 12वी, ग्रॅज्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हुशार होता, टॅलेंटेड होता. 5 मुलीनंतर झालेला एक राजकुमार म्हणावं तसं, हुशारही तेवढा होता, संघर्षही तेवढा केला आणि जे वाईट गुण असतात ते कोणत्या प्रकारचे लावून घेतले नाही. आणि भगवंतानी आपल्या मागे काहीतरी घातलं, कशासाठी घातलं, काय घातलं, तर जगाला एक वेगळी कहाणी आपली समोर तर आहेच. परंतु मग वडील कधी समजा मग आम्ही संभाजीनगरला हमखास मैदानाला उपचारासाठी गेलो होतो, मी वडिलांना घेऊन गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलला. मग तिथल्या डॉक्टरांनी काय केलं म्हणजे क्लिअरिफिकेशन दिलं की बाबा ह्या आजाराला औषध नाहीये. मग बाबांनी मला असं सांगितलं की बाबांना मला म्हणे आपण काय करू, मी गावात जातो आणि पैसे घेऊन परत येतो, तू इथंच थांब. माझे मित्र काही अभ्यास करत होते तिथं स्पर्धा परीक्षेत. मग मी त्यांच्याकडे थांबलो, बाबा घरी आले आणि मला वाटतं 14 ऑगस्ट 2017 रात्रीला घरी आले बाबाने आणि त्याच रात्री संपून घेतलं. मला 15 ऑगस्टला 2017 माझे म्हणजे मोठे बंधू, चुलत बंधू ज्यांनी माझा सांभाळ केला, गजानन दादा लोखंडे यांनी फोन केला. म्हणजे गजानन दादा लोखंडे आणि त्यांची पत्नी इंदुबाई लोखंडे हे माझे चुलत भाऊ आणि भाऊजाई, पण यांनी नंतर माझ्या आई वडिलांची भूमिका निभावली. मी त्या बाबतीत नशिबान समजतो. त्यांनी म्हणजे दादांनी मला कॉल केला, तू घरी ये. मग मला मित्रांनी घरी आणलं. नंतर भोकरदानला आल्यानंतर माझ्या वडिलांना तिथल्या शासकीय घाटीमध्ये ते पोस्टमार्टम जे म्हणतात त्यासाठी करण्यासाठी आणलं होतं. आणि त्या ठिकाणी खुसलो डाके सर मी की नाही आता संपलं आपलं, कारण आणि जीवनामध्ये मित्रांनो महाराज तर त्यांचे वडील होते, परंतु जीवनामध्ये मी असेल, वडील काय सगळ्या गोष्टी असतात. आणि तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की आत्महत्या याच्या सगळ्या गोष्टी, परंतु त्यामागेही कुठेतरी एक माझ्या अंगाला काटा आला. कारण की जे हुशार लोक असतात कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आपल्या बायकोचं दुखणं, त्याच्यानंतर आपल्या 5 मुली, या सगळ्या गोष्टी आणि मुलांना एवढी ताण, तर त्यांच्या वडिलांनाही वाटलं असं. मित्रांनो मी त्यांना दोष देणार नाही. ज्या वेळेस कुठेतरी ज्या स्थितीला, ज्या सिच्युएशनला जे माणसं असतात त्यावेळेस कुणीही समजू शकत नाही अशी त्यांच्यावर परिस्थिती, सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी स्वतः शेवट करून घेतला. यामागेही खूप सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये पडणार नाही. काही लोक म्हणतात की यार नाही आत्महत्या केली, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, काय गरज होती, या सगळ्या गोष्टी असतात. आणि ज्या काळात खरी गरज असते माणसाला त्यावेळेस कुणी नसतं. त्या गोष्टी खूप त्रासदायक असतात. वडील गेले, सगळ्या गोष्टी, तशा गोष्टी कोणाला होऊ नये महाराज, तुमच्या नशिबाला आल्या खूप. म्हणजे त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर असं झालं की तुमच्या आईचं बी सगळ्या गोष्टी. तर मग नंतर मग बाबा गेल्यानंतर मी खरंच हाताळ झालो बरं का सर. मग मी ठरवलं की बाबा आता काही जीवनात उमेद नाही राहिली. म्हणजे तुकोबरायाने सांगितलं एका ठिकाणी, बालकाशी चिंता काय, पोट व्यथांचा या श्री मायबाप. म्हणतात की बाबा जोपर्यंत मायबापाचा हात डोक्यावर असतो तोपर्यंत पोटाची चिंता वाटत नसते, पण बाप एकदा निघून गेल्यानंतर मग सगळं कष्टाचं. खरं म्हणजे संसारामध्ये म्हणजे ज्याला बाप कळाला त्याचा संसार सक्सेस झाला आणि ज्याला पाप कळाला त्याचा परमार्थ सक्सेस झाला असं म्हणतात. तसं मग आपला बापच जर गेला असेल तर मग आता हा संपल्यासारखं जाणवायला लागलं.
आणि मी हातात झालो तिथं की बाबा मी खूप खचलो तिथं डाकेसर की आता काय करायचं नाही. संपला असं ठरवलं. मी शिक्षणाला सुद्धा मग खंड दिला होता त्या दरम्यान. माझं BA झालं नुकतंच त्या काळात. मग मी खंड दिला की काही करायचं नाही. पण त्या काळात मी परत त्याच व्यक्तींनाच येईन की मी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो की माझा ज्यांनी सांभाळ की म्हणजे जे आता चंद्रपूरला शिक्षक आहे जिल्हा परिषदला गिरणारे सर, त्यांनी मला सांगितलं, गावातील जे उच्च शिक्षित घरातले मुलं आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा या गोष्टीवर पर्याय जर कोणता असेल किंवा मग स्वतःला चमकायचं असेल तर मग स्वतः शिक्षण चांगलं तसं म्हणतात घासावं लागेल. तुम्हाला चमकायचंय ना तर घासावंच लागेल. हिऱ्याला सुद्धा घासावं लागतं तो असं चमकत असतो. मग घासायचं असेल तर ती तयारी ठेवावं लागेल. मग मला सल्ला देण्यात आला की बाबा तू LLB कर. मग नंतर मला गिरणारे सरांनी माझे केळगावची ताई आहे त्या भाऊजींनी फीस भरली माझी शाळेची म्हणजे LLBची लॉची आणि पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली तिथून पुढे. मग मी जालन्याला मधुसूदनला प्रवेश घेतला. हो. त्यानंतर आईचंही म्हणजे देहांत झाला, आई वारल्या, तर त्याच्या पाठीमागचा काही पार्श्वभूमी मग नंतर मग 15 ऑगस्ट 2017 वडील वारल्यानंतर मग मी CET दिली आपल्या पदवी परीक्षेची पूर्व परीक्षा म्हणून. जेव्हा CET आली होती लॉ मग त्याला मला बऱ्यापैकी मार्क होते. मग ऍडमिशन करायचं मला आपल्या मधुसूदन कॉलेजला ऍडमिशन सुद्धा भेटलं. मग नियमित मी कॉलेजकडे ये जा सुरू केली आणि मग नंतर लगेच मला वाटतं 27 जुलै 2018 माझी आई वारली. कारण तुम्हाला सांगू का माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला रडता सुद्धा येत नव्हतं. मग त्रास किती असेल बघा. माझी आई म्हणजे भावना व्यक्त सुद्धा करू शकत नव्हती, एक्सप्रेशन सुद्धा देऊ शकत नव्हते. बाबा आपला पती गेलाय, आपल्या जीवनातला आधार गेला, तरी पण त्या आईला व्यक्त होता येत नव्हतं कारण इतका त्रास तिच्या शरीरामध्ये होता. त्या त्रासामध्ये नंतर ते 2018 मग आई पण वारली. म्हणजे कुठेतरी मित्रांनो बघू शकता वडील गेले, आई गेले आणि ह्या दोघांचंही छत्र हरवल्यानंतर माणूस आई वडील कसे असू द्या ते त्यांना पाय नसू द्या किंवा कोणत्या गोष्टी नसू द्या पण घरात असल्याच्या नंतर त्यांचा जो साया असतो ज्यांचा तो पाठीराखा म्हणतो ना आपण की चल होय पुढे मी करतो, आम्ही आहे तुझ्या पाठीमागे, तू कर, शिक्षण कर, तुला जे वाटेल ते कर, हे जे बोल असते हे सगळे करतात. परंतु जे आई वडिलांचे बोल असते ते कुठेतरी आकडे असते कारण म्हणजे दोन्हीही तुम्ही हरवले. कारण म्हणतात ना घरासमोर झाड पाहिजे. झाड कशासाठी? त्याने शेवटपर्यंत फळं नाही दिले तरी सावली मात्र देत असतं. तसं आई वडील त्या करतात. सावली खूप महत्वाची. कारण एकदा आई वडिलांची सावली गेली की माणूस एकदा पोरकं झालं का माणूस हाताश होऊन जात असतं. मग निगेटिव्ह विचार ना तुम्ही सगळ्या गोष्टी झाल्या, आई वडील गेले आणि तुम्ही खरंच पोरके झाले आणि ज्या माणसाला जगात आई वडील नाही त्या माणसाला म्हणजे भावना म्हणजे मी व्यक्त करू शकत नाही की मला ही रडायला येईल अशी तुमची स्टोरी आहे. संघर्षही तुम्ही तसंच केला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. इतर सगळ्या गोष्टी तो संघर्ष आपल्याला जाणवणार नाही परंतु जो संघर्ष आहे तुम्ही खूप केला. मग नंतर LLB या सगळ्या गोष्टी मग वारकरी संप्रदायामध्ये कसं येणं झालं, वारकरी संप्रदायामध्ये आले, कीर्तनकार तुम्ही झाले आणि कीर्तनकार म्हणून काय कॉपी पेस्ट कीर्तनकार नाही कुठेतरी एक चांगलं कुठेतरी एक काहीतरी अध्यात्म किंवा सगळ्या गोष्टी कशा असत्या तर त्या तुम्ही चांगल्या केल्या. सुप्रसिद्ध कीर्तनकार झाला. नवे नवे तुम्हाला रोज मी जसं बघतो आपलं तर रोज कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी वयाच्या कमी वयात सुद्धा तुम्ही तुमचं नाव कमवलं. तर मग कीर्तन हे वारकरी संप्रदाय वकिली ह्या सगळ्या गोष्टी नंतर मग म्हणजे मला वाटतं माझं पदवीचं शिक्षण चालू असताना कोरोनाचा काळ सुरू झाला. मग आई गेल्यानंतर कोरोनाचा काळ आणि नंतर माझा सांभाळ म्हणजे मग मी माझ्या चुलत भावाकडे गेलो राहायला गावाकडे. माझे चुलत भाऊ गजानन दादा असतील, वहिनी असतील, यांनी माझा सांभाळ केला, इंदू वहिनी असतील, यांच्याकडे मी राहायला गेलो. नंतर मग त्यांच्यात राहायचो मी असं तसं. नंतर मग काय झालं मला बोलायची पहिल्यापासून सवय, मी बोलका खूप होतो. वक्ता दश सहस्त्रेषु असं म्हणतात सुभाषितकार वर्णन करतात. 10,000 व्यक्ती मागे एखादा बोलणार असतो आणि मी डाके सर मी बोलायचो खूप. तसं मी म्हणजे शाळेत बालपणापासून जिल्हा परिषद पासून मला बोलायची खूप आवड. भाषण असेल हे असेल माझ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यायचे सर की नाही समाधानचं आज भाषण पाहिजे 15 ऑगस्ट. माणसाला जीवनामध्ये काही आलं नाही तरी चालेल. हो पण आपली व्यथा आपली दशा मांडता गेलं पाहिजे, आपली व्यक्त होता आला पाहिजे, सांगता आलं पाहिजे. समजा मी एखाद्या मंत्र्याचा मुलगा आहे तर मला सांगता तरी आलं पाहिजे मी या मंत्र्याचा मुलगा. नाहीतर तुम्हाला काय नाहीतर मग तुम्ही पुढे पण असले तुमचा म्हणजे कुठेतरी मी बघतो की 10 लोक स्टेजवर असताना लाखो लोक खाली असतात. तर लाखो लोकात मला राहायचं नाही, मला त्या 10 लोकांच्या स्टेजवर राहायचं. तर त्यासाठी संघर्ष तेवढाच करायला आणि तुमचा संघर्ष तेवढाच. तुम्ही कीर्तनकार असेल मग वकिली या सगळ्या गोष्टी. तर कीर्तनकारात कसं वळालं? मग त्यानंतर मला
म्हणजे वाचनाचा छंद होताच. मग मी पुस्तक वाचायचो, भाषण करायचो, बोलायचो. मग मला गावातली व्यक्ती भेटायची, अरे बाबा तू इतका सुंदर बोलतो. मी मग गावात अंत्यविधी असलं की मीच बोलायचो, लग्न असलं तरी मीच बोलायचो. मग गावातले जे समजा वारकरी संप्रदायातले राजू महाराज भोतेकर असतील, आमच्या गावात बरेच जण आहे, मंगळ बाबा असतील, हे लोक माझं कौतुक करायचे, बाबा तू किती सुंदर बोलतो, तू तर मग कीर्तनकार व्हायला पाहिजे. बरोबर. हा, मग राजू महाराज भोतेकर असतील, माझे एक चुलत भाऊ सांडू महाराज लोखंडे, ते सुद्धा भजन वगैरे करतात, ते असतील. त्यांनी मग मला सांगितलं, बाबा तू कीर्तनकारच हो. बरोबर. हा, बाबा ज्याला बोलता येतं त्याने कीर्तनकारच व्हावं, कारण अख्खं पुस्तकाचे पुस्तक पाठ असतं पण मांडता येत नाही. मग तुला मांडण्याची जर कला आहे तर मग तू एक कर ना, तू कीर्तनकार हो. मग राजू महाराज भोतेकरांनी आमच्या म्हणजे गावात शेजारी राहणारे हरिभक्त परायण श्री गुरुवरे संतोषजी महाराज आडवणे पाटील, महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे त्यांचं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कथा कीर्तन होतात, त्यांची माझी ओळख करून दिली राजू महाराज भोतेकरांनी. आणि मग मी त्यांच्या सानिध्यात मग त्या अध्ययनाला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे राजू महाराज म्हणजे नाही, राजू महाराज भोतेकरांनी आडवणे बाबांची ओळख करून दिली. आडवणे बाबांनीही तुम्हाला खूप सहाय्य केला आणि तुम्ही त्याच्यानंतर त्यांना आई वडील हो माझ्यासाठी आई वडिलांचं छत्र सुद्धा त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या घरात आडवणे बाबा असेल, त्यांच्या धर्मपत्नी माई असेल, यांनी माझे आई वडील दोन्ही भूमिका चांगल्या, म्हणजे इकडे चुलत भाऊ आणि भाऊजाई, आणि तिकडे गेल्यानंतर माझे गुरु आणि आई जर असेल तर दोघांनी मला आई वडिलांचं प्रेम दिलं. आणि त्या काळात मग त्यांच्या सहवासात राहून मग मी त्याचा महाराज, आता आपले आई वडील तर गेले सगळ्या गोष्टी, आणि ह्या काळात समजा तुम्हाला असं वाटलं नाही का यार नको आता आपली जिंदगी अशीच, आपण काय करणार जिंदगीमध्ये, आपण आपली जिंदगी संपून टाकू किंवा कोणत्या गोष्टी करू, आत्महत्या करू, आपलं जीवन संपून टाकू, आपलं काही खरं नाही, आई वाढली, वडील वारले आणि संघर्ष जीवनाला आला, तर मग तुम्हाला काय वाटलं की नाही आपण आता वकिली करायची, नंतर कीर्तनकार, या सगळ्या गोष्टी, आणि कुठेतरी आगळं वेगळं जगाला दाखवायचं की नाही हे झाल्याच्या नंतरही मला काहीतरी करून दाखवायचं, मला काहीतरी माझ्या आई वडिलांचं नाव करून दाखवायचं, मला कुठेतरी चमकायचं. तर ह्या भावना, ह्या कलाकृती म्हणजे कलाकृतीच म्हणता येईल आपल्याला की बाबा ह्या गोष्टी कशा सुचल्या, बाबा हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. म्हणजे काय झालं सर, म्हणजे या काळात काय होतं, माणूस एकदम खचून जातो की बाबा आता काहीच करायचं नाही असं तसं माझ्या जीवनात झालं. तुम्ही म्हणतात असं बाबा हे सुचलं कसं, पण काय होतं माहितीये का, तुमच्यात जर क्वालिटी असेल तर स्वतःहून तुम्ही तर तयार असतात त्या गोष्टीसाठी, पण त्याला पुशअप करण्यासाठी आजूबाजूचे लोक लागत असतात. मी त्या काळात एका दुकानावर काम केलं, कापड दुकानच्या कोचिंग क्लासेसच्या दुकान म्हणजे क्लासेसवर काम केलं, कापड दुकानावर काम करायचं. मग ते कापड दुकानातले जे बाजूचे लोक असायचे माझ्या, ते काय म्हणायचे, तू इथं काम करण्यासाठी बनलेलं नाही, तू काहीतरी वेगळं आहे, तू मोठा होशील. मग असं वाटायचं सालं ह्या लोकांना कळतं आपण मोठं होऊन आपलंच का कळत नाही. म्हणजे जे अशिक्षित आहे म्हणजे माझ्या 2,500-3,000 रुपये महिन्याला मी काम करत होतो, त्यांना 2,000 माझ्यापेक्षा शिल्लक होते, पण ते मला म्हणायचे की नाही तू इथं काम करण्यासाठी बनलेलाच नाही, तू खूप काहीतरी मोठं होणार. मग ते कुठेतरी आपल्याला पुश करायचं की नाही असं होऊ शकतं म्हटलं, आपण प्रयत्न करायला काय हरकत. मग ते असं लोकांचं ऐकून मग शिक्षक असतील, असे माझे मित्र असतील, यांनी मग पुशअप केल्यामुळे मग मी याकडे वळालो. मग नंतर मग लॉ सुरू केला आणि कीर्तनाची पण तयारी सुरू केली. तर महाराज, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही जे कीर्तन तर आडवणे महाराज कडून शिक्षा सगळ्या गोष्टी घेतल्या, तर पहिलं कीर्तन कुठं झालं, कसं काय त्याचं, बरोबर. खूप सुंदर प्रश्न विचारला. काय असतं डाके सर, आपण मोठं होण्यासाठी आपल्या जवळचे व्यक्ती खूप चांगले लागत असतात. आणि तसं मी तुम्हाला पहिल्यांदा बोलतानाच सांगितलं की इथपर्यंत आलो असेल तर जवळचे लोक, जवळचे लोक, माझं म्हणजे जितकं घरच्यांना कौतुक तितकंच बाहेरच्या व्यक्तींना कौतुक. म्हणजे खूप कौतुक त्यांना की बाबा मी थोडंसं काही केलं की मला, आणि तुम्हाला सांगू का, बोलण्याची कला असेल किंवा आपण जे बोलतो लोकांसोबत, तर याचा जो रिझल्ट आहे ना, हा इन्स्टंट भेटत असतो. म्हणजे बाकी असतं की आज पेपर लिहायचा, नंतर त्याची तारीख अनाऊन्स होते, नंतर निकाल लागतो, पण तुम्ही बोलत असाल ना त्याचा रिझल्ट तुम्ही बोलणं संपल्यानंतर लोक देत असतात, लगेच फीडबॅक देत असतात, प्रतिक्रिया काय सुंदर बोलले असतात. मग ते सगळ्यांना जाणून होतं की मी सुंदर बोलतो. आणि मी मग आडवणे बाबांच्या सानिध्यात राहत असताना मग त्यांनी असं ठरवलं, म्हणजे त्यांच्या सानिध्यात मग गावात चर्चा होते की बाबा बाबांकडे जातो राजू महाराज भोतेकरांनी सांगितलं होतं की त्यांच्याशी ओळख करून दिली. मग सगळ्यांना वाटतं मग कीर्तनाचा अभ्यास करतोय. मग आमच्या गावात असंच मला वाटतं एकादश संपली होती, द्वादशी होती, आणि माझा जो गावातला मित्र आहे नारायण लोखंडे, त्याच्या ताईला खूप वर्षानंतर बाळ झालं होतं, आणि मग त्याची 5वी त्याच दिवशी होती. म्हणजे दोन्ही गोष्टी जुळून आल्या. मग नारायण लोखंडे, त्याचबरोबर गावात सगळे म्हणजे भागवत महाराज लोखंडे असतील, उत्सव लोखंडे असतील, लहानुभू म्हणजे कृष्ण लोखंडे असतील, सगळेच, इव्हन राजू महाराज भोतेकर, सांडू महाराज, समाधान लोखंडे, म्हणजे असं सगळे गावातले जे वारकरी ते एकत्रित आले.
मित्र एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं की आज तुम्ही कीर्तन करायचं रात्री. बरोबर. हा त्यांनीच उभं केलं मला की नाही तुम्हाला कीर्तन करावंच लागेल महाराज. मग भीती होती एक अनामिक आतून. तुम्हाला असं म्हणजे अभ्यास केल्याच्या नंतर कुठेतरी असतंच माणसाचं, परंतु एक पहिलं सगळ्या गोष्टी आणि समोर लोक मग ते बोलायचं आणि कुठेतरी गावातले लोक असते मजा घेतली त्या सगळ्या गोष्टी कसं उभं राहिले कसं. नाही मी पहिल्यापासून बोलणाऱ्या व्यक्तीनं लक्षात घ्यायला पाहिजे की बोलत असताना त्या व्यक्तीत कधीच न्यूनगंड नसावा, कारण ज्याच्यात न्यूनगंड नाही तोच व्यक्ती बोलू शकतो. आणि माझा तो न्यूनगंड नाहीच चालला होता. मला लोकांच्या प्रतिक्रियाची काही घेणं नव्हतं. जे चांगल्या प्रतिक्रिया देतात त्याच्यावरच मी काम करायचो. वाईट प्रतिक्रियाकडे लक्ष पण द्यायचं नाही, ते सोडून द्यायचं. मग म्हणजे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं बोलावं, म्हणून मी प्रेरित झालो. आणि तुम्हाला सांगू का डाके सर, साऊंड एकाचा, माईक एकाचा, लाईट एकाची, टाळ एकाची, मृदंग एकाचा, पेटी एकाची, अशी. हा म्हणजे ज्याला पेटी आणता गेली तो पेटी घेऊन आला, ज्याला टाळ आणता गेली तो टाळ घेऊन आला. म्हणजे इतका उत्साह मुलांमध्ये, मुलं साऊंड घेऊन कोणी त्यांचे बेस वगैरे सगळे आणून मंदिरात. हो. आणि मग आम्हाला सांगायला आवडेल की आमच्याकडे लोखंडे बाबा म्हणून आहे, आता ते हयात नाही. अध्यात्मात खूप मोठं नाव होतं त्यांचं, खूप अभ्यासू माणूस. मग मला डोक्याला फेटा बांधायचा. मग मी माझ्या गुरुजींना फोन केला. गुरुजी खूप दूर कीर्तनाला गेले होते, त्यांचं शक्य नव्हतं. मग त्यांनी सांगितलं लोखंडे बाबाकडे जा. मग लोखंडे बाबाकडे गेलो. मग फेटा बांधता येत नव्हता. मग त्यांनी मला बांधून दाखवला. आणि मग घरी आल्यानंतर मग कीर्तनाला सुरुवात करायची. सगळे एकदम उत्साही वातावरण. आणि ते कसं असतं माहिती का, पहिला तुमचा परफॉर्मन्स असेल गावामध्ये तर गावातल्या म्हणजे अर्धे लोक हे बघायला येतात की समाधान कसा बोलतो, आणि अर्धे लोक याच्यासाठी येतात समाधान कसाच बोलतो बघू. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात. कोणी उपहासानं येतात आणि कोणी कौतुकाने येत असतं. त्याच्यामुळे दोन प्रकारचे श्रोते एकत्र आल्यानंतर भरगच्च गर्दी झाली तिथं. आणि मग फेटा बांधायचा तिथं बाबांनी बांधून दाखवला. घरी आल्यानंतर फेटा बांधायचा जमतो कुठं. मग काही लोकांनी सांगितलं की बाबा तू यांच्याकडून बांधून घे, त्यांच्याकडून बांधून घे. म्हटलं नाही, मला उद्या बांधायचं आहे ना, मग मला बांधू द्या ना, चुकलं माझं चुकलं. मी स्वतः फेटा बांधला आणि कीर्तनाला सुरुवात केली. गाव खूप होतं ऐकायला तेव्हा. पहिल्या कीर्तनाला सुरुवात झाली. नंतर वकिली ह्या सगळ्या गोष्टी. मग वकिली करत असताना लग्न माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक विषय असतो. मग लग्न, मग ह्या सगळ्या गोष्टी, फॅमिली, बाबा आई वडील, खूप प्रॉब्लेम पण येतात. बाबा मुलगी कोण देणार, या सगळ्या गोष्टी. तर त्याबद्दल काही सांगणार आपल्या प्रेक्षकांना? मग सांगायचं म्हणजे मग इकडं कीर्तनाला सुरुवात केली. आणि कीर्तनाला सुरुवात केल्याच मग मी वकिली क्षेत्रात पण माझी तोपर्यंत पदवी पूर्ण झाली. आणि मग आता प्रॅक्टिस करायची. मग मी प्रॅक्टिस करायची. मग कुणाकडे करावं, प्रश्न खूप असतात तेव्हा. म्हणजे सिनियर चांगले शोधावे लागतात, ज्यांचं नाव चांगलं आहे, ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे. मग अशा काळामध्ये मी आपल्या जिल्हा सत्र न्यायालयात नवनाथ दादा सहाने म्हणून स्टेनोग्राफर आहे आता आंबडला, त्यांना भेटलो. मग त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं थोडे दिवस थांबा. मग नंतर आम्ही आपल्या जिल्हा सत्र न्यायालयातच प्रभू सर सोनवणे म्हणून ते भाऊजींकडे गेलो. भाऊजींना मग नवनाथ दादांनी सांगितलं की समाधानला प्रॅक्टिस करायची. मग प्रभू दादा म्हणजे सर सोनवणे सांगितलं की बाबा इतक्या लवकर तू घाई नको, मी तुला. काय असतं, आपल्याला चांगल्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर वेळ द्यावा लागतो डाके सर, आपल्याला वाटतं. पण तेवढा संयम पाहिजे, पेशन्स खूप महत्वाचे असतात जीवनामध्ये. मग तेवढा वेळ मी थांबलो. मग प्रभू सोनवणे सरांनी सांगितलं बाबा तू थांब. मग 8-10 दिवसानंतर मग मी तोपर्यंत ताईकडेच राहायचो, केळेगावांना. कविता ताई, रुक्मनताई म्हणतात, म्हणजे माझे भाऊजी भरत गणगाव, त्यांच्याकडेच राहायचो. मग ये जा चालू होती 7-8 दिवस. नंतर मग ऑफिस काही. मग नंतर प्रभू सरांनी मला फोन केला, सोनणे सरांनी, की बाबा समाधान तू प्रॅक्टिस करायची ना, आता येऊन जा. गेलो. मग त्यांनी मला आपल्या जिल्हा न्यायालयातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि म्हणजे संवेदनशील व्यक्तिमत्व, की ज्यांनी नुसते पैसेच नाही तर माणसं सुद्धा कमावली. कारण लोक पैसे कमावतात, माणसे कमावले विसरत. पण माणसे कमावण्यामध्ये जो व्यक्ती श्रीमंत असेल ते आदरणीय चाटे सर आहे. आणि त्यांची माझी भेट घालून दिली. चाटे सरांना सांगितलं की आमचा मुलगा तुमच्याकडे शिकायला येतोय आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, मी एकाच ऑफिसला काम करतो, की सरांना नाही म्हणणं, नकार देणं जमत नाही की बाबा नको मला आता लय मुलं झाली. कारण आपल्या ऑफिसचं असं आहे की जिल्हा सत्र न्यायालयात सगळ्यात जास्त मुलं जर कुठं असतील तर आपल्या ऑफिसला आहे. पण सरांना नकार नाही दिला, या म्हणे घेऊन. मग नंतर मी ऑफिसला जॉईन झालो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, महाराज कौतुक केलं. जो माणूस संजय चाटे, जो आमचा गुरुवरील आहे, जो माणूस खरंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ तर विशेष नाही, आणि भावनिक, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्या माणसं, म्हणजे सरांचं काय की बाबा, म्हणजे न्यायालयामध्ये कुत्रे असतील, छोटे छोटे बाळ असतील, भावनिकतेचं एक भंडार आहे. गुरुवर्य, आम्ही प्रेमाने त्यांना गुरुदेव संजय चाटे म्हणतो, गुरुदेव बोलतो. आणि सगळेच त्यांना गुरुदेव गुरुदेव बोलतात. आणि खरंच एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि सगळ्या गोष्टी. पक्षकार कोणताही असू द्या,
परंतु त्या माणसाला कधीच निराशा येऊन देणार नाही. पैसे नसले तरी फ्रीमध्ये काम करणार नाही, त्याच्या खिशात जायला पैसे नसले तरी सर कपडे घ्यायला सुद्धा पैसे करायला माझ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 14-15 पक्ष विशेष म्हणजे मित्रांनो मी ठामपणे सांगू शकतो की असा एक विधिज्ञ आहे की तो सगळ्यांना पैसे घरी जाताना देतो. का की मी एकटाच घेऊन न जायचं, तर मुलांना बी दिले पाहिजे. 100 रुपये देऊ, 200 रुपये देऊ, 500 रुपये देऊ, पण देणारच. हा म्हणजे गुरुदेवचा संवेदनाचा भाग झाला. सगळ्या गोष्टी खूप छान, सगळ्या गोष्टी. आणि मला ते तुम्ही विषयाला हात घातला म्हणून संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चाटे सर. कशामुळे सांगू का तुम्हाला, मी एकदा माझ्या 2 व्हीलरवर चाटे सरांना घरी सोडायला चाललो. मला म्हणे करे सोन्या देव माहितीये का तुला कुठं असतो म्हणलं. मी निरुत्तर झालो, बाबा काय सांगावं सरांना एवढे मोठे. मी जास्त बोलत नव्हतो सरांना. सर म्हणे तुला देव बघायचं का म्हटलं. आम्ही गाडी 2 व्हीलर समोर नेली, परत मागं आलो आणि सरांनी 20 रुपयाची पाणी बॉटल घेतली. कडक ऊन होतं त्यात आणि एक म्हातारी आजी रस्त्याने हा देव असतो. ही सेवा जी असते ना आपली, हा देव असतो. म्हणजे प्रॉपर ज्या व्यक्तीला आपल्या मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं, याच्यापेक्षा दुसरं व्याख्या काय असेल देवापर्यंत पोहोचण्याची. महाराज आता आपली तर मुलाखत चालूच आहे, परंतु सरांचा विषय निघाला म्हणूनच त्यावेळेस मलाही काही गोष्टी नव्हत्या. रोहित भैया बनवस्कर असतील, त्यांनी गुरुदेव संजय चाटे यांची भेट घातली. त्या माणसाने खरंच खूप म्हणजे सपोर्ट केला सगळ्या गोष्टी. बोलावं तितकं कमीच आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत खूप चर्चा. आणि नशिबाने याच्यामुळे आपण की बाबा आपण एक चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहतो. आता मी बोललाच की माणसानं चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. तर मग चांगल्या माणसाच्या सानिध्यात गेलं तर आपल्याला हताश व्हायचं किंवा अपयशाचं काम आणि नशिबाने आपण दाखे सर की बाबा आपण अशा ऑफिसची कनेक्ट झालो. आता चाटे सर असेल, चाटे सर नंतर एक सगळ्यात मोठे उदय गुणाचं असेल तर मग जिओ गजू सरांचं. मला आता लहान भावासारखा लेकरासारखा जीव लावतो. मला सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. गजू सर असतील, रोहित भाई बनवस्कर असतील. मला आता ऑफिसला कनेक्ट झाल्यापासून चाटे सरांच्या नंतर जर कोणी सांभाळून घेत असेल तर गजू सर मला प्रॉपर एक ना एक छोटी छोटी गोष्ट न्यायला त्यांचं टॅगलाईन आहे जिओ आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आणून द्यायचं, मला शिकवण्याचं काम करतात गजू सर. महाराज मग नंतर समजा आता हे चालत असतं, पण लग्नाचा सगळ्यात मोठा विषय असतो. मग लग्न कसं काय बरोबर म्हणजे आता सांगायचं म्हणजे डाके सर म्हणजे लग्नाचा जर विषय काढला तुम्ही तर माणसाला निगेटिव्ह थिंकिंग जास्त ऐकायला येते. आता बाहेर आपण जेव्हा समाजामध्ये फिरतो तर लग्नाविषयी चर्चा कशी मुलीच भेटत नाहीये. म्हणजे मी माझ्या सोबत म्हणजे आता बऱ्याचशा लोकांचं माझं पाहण्यात येतं की बाबा 7-7, 8-8, 10-10 एकर जमीन एका मुलाला आहे तरी पण त्यांना मुली नाही. मग बरोबर बाबा आई वडील नाही, लोकांचं विजन पाहण्याचा बाबा आई वडील नाही, शेती कमी का राहण्याचं काही ठिकाणी बाबा नुसतं नाव झालेलं आहे बाबा कीर्तनकार पण आहे, चांगला वकील पण आहे. पण मग लोक काय करतात माहितीये का, प्रॉपर जेव्हा मुलगी द्यायची तेव्हा त्याच्याकडं त्याचे संस्कार नाही बघत. ही शोकांतिक आहे, त्याची संपत्ती बघितली जाते, हा किती कमावतो. आणि लोक म्हणतात झोपडीची माडी व्हायला माडीची झोपडी व्हायला वेळ लागत. आणि इथं चुकतं डाके सर काही लोकांचं. मला म्हणजे कोणाला दोष द्यायचा याच्यातला भाग नाही, मी माझं वैयक्तिक मत मानतोय. असंच असेल असंही नाही बरं का, की बाबा बरेचसे लोक असं करतात की बाबा नाही त्याच्याकडे पैसा खूप पाहिजे, त्याच्याकडे संपत्ती खूप पाहिजे. आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलंय अशा बऱ्याच लोकांनी मुली दिल्या की बाबा त्या चांगली संपत्ती बघून नंतर मग त्यांनी नंतर लोकांमध्ये बसल्यानंतर चर्चा सुरू केली की नाही कुदळ फावड्यावाल्याला दिली असती पुरली असती. म्हणजे कुदळ फावडा म्हणजे रोजान जाणारा हा बाबा ते अवजार आहे किंवा तो घेऊन जर रोजान जाणार असला तरी द्यायला पुरत होती. कारण समाधानाची व्याख्या तीच असते, वातावरण शांत पाहिजे आणि नवरा बायकोचं कम्युनिकेशन घरात लई असण्यापेक्षा दोघांचं बोलणं प्रेमानं. आणि जुने लोक सांगतात लक्ष्मी नांदते, तशी नांदत नाही. जर पैसा खूप आहे, संपत्ती खूप, आणि तुम्हाला सांगू का लक्ष्मी खूप चंचल आहे, पैसा असेल खूप चंचल आहे, तुम्हाला जर दुर्गुण लागला तर तो जायला वेळ लागणार नाही. तसंच बऱ्याच लोकांच्या म्हणजे जीवनात झालं की बाबा लय कमावलेलं बघून दिलं आणि नंतर काही दिवसानं मग ते राहिलंच नाही. मग माझ्या लग्नासाठी तसं झालं. कसं मला लोक बघायचे, मी म्हणजे असं इन कॅमेरा खरं बोलतोय की त्रास होतो त्या गोष्टीचा. तुमच्या नसेल ना खूप त्रास, असं कुठेतरी पावलाला जाणीव करून देतात लोक की बाबा तू गरीब आहे, तू एवढा हा. मग मला तो त्रास व्हायला लागला. म्हणजे माझ्या लग्नाची जबाबदारी मग माझे भाऊजी असतील, ताई असतील, म्हणजे तळेगावला ताई दिली, सरला ताई असेल, माझे उमेश भाऊजी असेल, कविता अक्का असेल, भरतदाजी असेल, आमचे
यांनी जबाबदारी यांच्यावर पडली, बाबा शोधायची मुलगी असं. आणि मग माझं नाव ऐकून मला बायोडाटे खूप यायचे डाके सर, की बाबा आई आमच्याकडे मुलगी बघा, युट्यूब सगळे मुलगा बरोबर असतं पण तू संस्कारी. आणि त्यात काय व्हायचं, नुसता बायोडाटा बघून यायचे पण प्रॉपर आपल्यापर्यंत आल्यानंतर काही लोकांची संपत्ती खूप असावा अशी अपेक्षा राहायची, मग ती परत नकार द्यायची. काही आपल्याकडून नकार गेले, काही लोकांकडून नकार गेले. म्हणजे तेव्हा त्या काळात मग माझे भाऊ असतील समजा सगळेच, म्हणजे माझे चुलत भाऊ असेल, गजानन असेल, संजू दादा असेल, नारायण दादा असेल, सांडू महाराज असतील, आमची निवृत्ती तात्या, मंगळ बापू, सगळे आधी करून माझ्या घरातले सगळे, रमेश दादा असतील, यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली की माझ्या भावाचं लग्न झालं पाहिजे. खरं म्हणजे असं म्हणतात कुत्र्याला गतीन भावकीला प्रगती सहन होती, पण माझी भावकी या विरोधात होती. कशी? त्यांना माझी प्रगतीतली आनंद व्हायचा, त्यांना प्रगती बघून आनंद व्हायचा माझा. आई वडील एक इमोशनली अटॅच होते माझ्याशी, भावना प्रधान होते, त्याच्यामुळे माझ्याशी कनेक्ट व्हायचे ते. नाही माझ्या भावात झालं पाहिजे. म्हणजे मला जर पाहुणे पाहायला आले की माझे सगळे भाऊ घरी राहायचे, सगळ्या भाऊजाया घरी राहायच्या, म्हणजे सगळे चुलत, मी माझ्या वडिला एकटाच, सगळे आनंदाने घरी राहायचे. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले. नंतर मग माझं तुम्ही आलेलेच होत लग्नाला. त्यानंतर माझं तळेगाव मध्ये माझ्या उमेश भाऊजीने आणि भरत भाऊजी केळेगाव यांनी मग माझं लग्न जमलं तळेगावला. जिचं माझी सहधर्मचारिणी ज्योती नाव आहे तिचं, तिच्यासोबत लग्न झालं. नंतर मग तिथून पुढचा मग प्रवास मग वारकरी क्षेत्रात असेल, आढवणे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि कायदा क्षेत्रात असेल तर आपले आदरणीय चाटे सर आणि गजू सर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आता वाटचाल चालू आहे. त्यात आता तुमच्यासारखे मित्र म्हणल्यावर आणखीच दुग्ध सरकार. आणि मी नशिबान समजतो डाके सर की कोर्टात सुद्धा आलो, शेखर दादा असेल, सोडणे सर असेल, तुम्ही असेल, हे लोक मला खूप म्हणजे जपून करतात. आपले मदन सर असतील, योगेश खरात सर, संभाजी जुनकडे, मयूर ढवळे, सत्कर साहेब असतील, हे मला एक म्हणजे मला जपलेले लोक आहे, यांनी खूप जीव लावतात. बस नाव घेऊन कोणाला लागण्याचं मला सगळेच जपतात. म्हणजे कोर्टातले कर्मचारी सुद्धा मला जीव लावतात आणि सगळ्यांना माहिती आई वडील नाही त्याच्यामुळे जीव लावतात सगळे. म्हणजे खरंच मी समजतो. खरंच मित्रांनो, समाधान लोखंडे हा प्रवास, हे नाव आणि त्याच्यानंतर महाराज, ऍडव्होकेट, ह्या सगळ्या गोष्टी हा एका घंट्यात किंवा 1.5 घंट्यात संपणारा विषय नाहीये. तर तो आपण असाच पुढे अजूनही त्यांच्याकडून काही इतर आगळं वेगळं जाणून घेणार आहोत. परंतु हा प्रवास, ज्या व्यक्तीला आई वडील ह्या सगळ्या गोष्टी, आईचा प्रवास तुम्ही बघितला, वडिलांचा या सगळ्या गोष्टी खूप भयानक, खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, खूप म्हणजे तसा योग कोणाच्या जीवनात येऊ नये असा प्रवास त्यांनी केला. नंतर वकिली, महाराज, लग्न, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अर्धांगिनी, मीही त्या लग्नात होतो, खूप छान सगळ्या गोष्टी केल्या. कोणाचाही म्हणजे राग न यायचा विषय, म्हणजे सगळ्यांचं कोणाचा सत्कार न करता एक आगळं वेगळं लग्न, एक आगळी वेगळी प्रथा, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि महाराज, आपला हा प्रवास संपणारा नाही, आपल्याला कुठेतरी जगा वेगळं करायचंय. जगात आई वडील तर गेलेच, परंतु आपल्याला काहीतरी असं करायचं त्याच्यातून जगायचंही चांगलं करायचं, आपलं हित. महाराज जाता जाता काय संदेश द्या सर? निश्चितच संदेश देण्या इतपत मोठा नाहीये डाके सर, पण मग सांगू इच्छितो की जीवनात संकट आले तर घाबरू नका, त्याला प्रभावीपणे समोर जा आणि अशा वेळेस चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि शिक्षणावर भर द्या. कारण शिक्षणा इतकी ताकद कोणत्याच वस्तूत नाहीये. म्हणजे बाहेर काढणे, म्हणजे तुम्ही खाली गेलाय किंवा शिक्षण, वाचन असेल प्रगल्भ, विचार प्रगल्भ होतात आणि त्यातून आपण समोर जातो. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती की कृपया निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न केला, चांगली संगत धरा आणि संकटाला प्रभावीपणे तोंड द्या. आले तर घाबरू नका, बस एवढंच. नक्कीच मित्रांनो, समाधान महाराज लोखंडे हा प्रवास हा छोटा नाहीये आणि हा तो एका मुलाखतीतही संपणारा नाहीये. म्हणून आपण वेळोवेळी असेच त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. आणि खूप संघर्ष केलेला माणूस, हा व्हिडिओ आपण जितका जास्तीत जास्त बघितला तर खूप मलाही समाधान मिळेल, महाराजालाही समाधान मिळेल. आणि आम्हाला याच्यातून कोणत्याही गोष्टी नाहीये, फक्त एक समाधान आहे की कुठेतरी एक प्रेरणा जागा वेगळी, ज्या माणसाच्या आयुष्य, आई वडील, सगळ्या गोष्टी छत्र हलवायच्या नंतर कसं संकटवर मात केली, हा समाधान महाराज. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा. बाळकडू नावाला जे चॅनल आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो महाराज. निश्चित. आणि बाळकडू या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती राहील की सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा माझ्याविषयी तुम्हाला काय वाटलं ते. आणि शुभेच्छा देतो आणि यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.